की मामा मला त्यातल्या त्यात श्रीखंडच आवडते. ते हसून म्हणाले, वा छान, आता सगळीकडे तुला श्रीखंडच खाऊ घालू. त्यानंतर मी त्यांच्याबरोबर 2-3 दिवस होतो. त्या सगळ्या दिवसात अक्षरशः सकाळ संध्याकाळ ज्या घरी जावे त्या घरी जेवणा खाण्यात श्रीखंडच येत होते. आणि त्यातही विलक्षण गोष्ट अशी की त्यापैकी कोणत्याही ठिकाणी त्यांनी श्रीखंड करा असे मुद्दाम काही सांगितलेले नव्हते. श्रीखंड समोर आले की दरवेळी मामा माझ्याकडे पाहून हसायचे आणि खा पोटभर असे म्हणायचे. 2-3 दिवसातच त्यामुळे मला श्रीखंडाचा एवढा वीट आला की आयुष्यात परत कधीही श्रीखंड खाऊ नये असे वाटायला लागले. भरीभर म्हणून मी तेथून जेव्हा कराडला परत जायला निघालो तेव्हा आम्ही ज्या घरी उतरलो होतो त्या घरच्या बाईंनी निघताना एक डबा माझ्या हातात दिला आणि त्या म्हणाल्या, जाताना हा खाऊ सोबत घेऊन जा. कराडला आल्यावर पाहिले तर त्यातही श्रीखंडाच्याच वड्या होत्या. वादविवादाची खोड. सन 1981-82 मध्ये परमपूज्य श्री मामांचे कराडला बरेचदा येणे व्हायचे. कधी कधी त्याच भागात त्याचे दुसरीकडेही दौरे असायचे. त्याच काळात त्यांच्या नर्मदा परिक्रमा वगैरे यात्रा देखील झाल्या होत्या. बाहेर दौरे असले की मग त्यांचे कराडला येणे होत नसे. परमपूज्य श्री मामांच्या सहवासात माझ्या ज्या 2 जन्मजात खोडी कायमच्याच निघून गेल्या त्यातली एक होती तरकटपणाची आणि दुसरी वाद घालण्याची. त्यांची भेट होण्यापूर्वी मला आतून प्रबळ अशी वादविवादांची हौस असे. एखाद्या विषयावर आपले म्हणणे दुसऱ्याला पटेपर्यंत किंवा दुसऱ्याचे म्हणणे खोडून निघेपर्यंत वाद घालायची खुमखुमी मला असायची. एकदा परमपूज्य श्री मामा कुठल्या तरी भक्ती यात्रेला गेले होते. त्याच दरम्यान इकडे माझ्यावर एक अजब प्रसंग ओढवला. कराडला एक कापड व्यापारी होते. त्यांच्याकडे उत्तर हिंदुस्थानातील सुरत शब्द योगाच्या संप्रदाय उपासनेचे केंद्र होते. ते आमच्या नानांचे म्हणजे कल्याणकर मित्र. एकदा त्यांनी नानांना बोलावले होते. नानांना असेच कुठेतरी विविध संप्रदायांच्या लोकांबरोबर फिरण्याचा नाद आहे. अशा काही ठिकाणी बहुतेक वेळा मी नानांच्याच नावाने गेलेलो आहे. एक दिवस नानांनी सांगितले की त्या उपासना केंद्रात एक चांगला ग्रंथ आहे, तो ऐकायला आपण त्या केंद्रात जाऊया. त्याप्रमाणे नाना आणि मी एकदा त्या ग्रंथांकडे गेलो. ग्रंथ खरोखरीच अप्रतिम म्हणावा असा होता. काही भाग त्यांनी मुद्दाम वाचूनही दाखवला. ग्रंथ वाचनामध्ये एक असा भाग असे आला की पूर्व मार्ग म्हणजे काय आणि पश्चिम मार्ग म्हणजे काय. ग्रंथांमध्ये फारसे स्पष्टीकरणात्मक वर्णन केलेले नव्हते. ग्रंथ वाचून दाखविणारे गृहस्थ त्याविषयी स्वतः जे काही विवरण करत होते ते माझ्या पश्चिम मार्गाच्या संकल्पनाशी मुळीच जुळणारे नव्हते. ते वर्णन खरे तर पूर्व मार्गाचेच होते आणि त्या गृहस्थांनी प्रत्यक्षात त्या पूर्व मार्गालाच पश्चिम मार्ग असे म्हटले होते. ऐकता ऐकता ते माझ्या लक्षात आले आणि मी त्यांना बोलून गेलो की आपण सांगता ते वर्णन काहीतरी चुकीचे आहे. हा काही पश्चिम मार्ग नव्हे, पश्चिम मार्ग पाहून याहून भिन्न आहे. यावर त्यांनी मला उलट विचारले की तुम्ही म्हणतात ते पश्चिम मार्ग कोणता, तो कुठून सुरू होतो. मी त्यांना सांगितले की या संदर्भात श्रीमद आद्य शंकराचार्यांनीच निश्चितपणे सांगून ठेवलेले आहे. तर नक्की कुठल्या ग्रंथात ते काही मला आठवत नाही. मी ते परमपूज्य श्री मामांकडून ऐकलेले आहे. माझ्या स्वतःचा काही त्या ग्रंथाचा अभ्यास नाही. मात्र एवढे नक्कीच स्मरते की भूमध्यापासून पुढे पश्चिम मार्गाचा खरा फाटा सुरू होतो. तोपर्यंत पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्ग एकत्रित असतात. यावर तेथे जमलेले लोक म्हणाले की असे कधी नसते. तुम्ही आम्हाला याचा पुरावा आणून दाखवा. आणून दाखवला तर ठीक आहे, आम्ही तुमचे म्हणणे खरे मानेल, नाहीतर तुमच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही असे समजू. त्यानंतर आणखी काही चर्चा होऊन
मग आम्ही तेथून घरी परत आलो. घरी आल्यावर मात्र मी मोठ्या संभ्रमात पडलो. आपण कशाला त्याविषयी बोलायला गेलो त्याचा वारंवार पश्चाताप वाटून मी मनातल्या मनात परमपूज्य मामांची अनेकदा क्षमा मागितली आणि म्हणालो की मला ज्या संदर्भाची प्रत्यक्ष माहिती नव्हती, जो माझ्या अध्ययनाचा विषयही नव्हता, त्याबद्दल मी एकदम असे बोलायला नको होते. आपल्याकडून कधीतरी ऐकल्याने मी तसे बोललो खरा, पण खरोखरच माझी चूक झाली. मी मौन पाळायला हवे होते. अशा प्रकारे त्यांच्यापुढे मी बऱ्याच वेळा पश्चाताप व्यक्त केला आणि शेवटी त्यांनाच न राहून प्रार्थना केली की आता यातून आपणच मार्ग दाखवावा. मी बांधव ओढून आणले आहे खरे, पण ती आपणच करुणापूर्वक निस्तरावी. त्या रात्री मला काही झोप लागली नाही. आतून खूप वाईट वाटत होते की आपण हा उद्योग कशाला करायला गेलो, ज्यामुळे निष्कारणच स्वतःच्या परंपरेला बोल लावून घेत आहोत. मी तळमळत जागाच होतो. पहाटेच्या सुमारास साधारण 4 वाजता एकदम पोळी सुगंध लागला. चमकून बघायला गेलो तर माझ्यासमोर एक प्रकाशपुंज अवतीर्ण झाला. मग त्या प्रकाशातून साक्षात परमपूज्य मामाच प्रकट झाली. ही माझ्या पूर्ण जागेपणी उघड्या डोळ्यासमोर घडलेली गोष्ट आहे. त्यावेळी बुद्धीवर मायेचा एवढा पडदा होता की मामा असे काही वेगळ्या रीतीने प्रगटलेले आहेत याची जाणीवच मला नव्हती. मात्र मला अतिशय आनंद झाला की अरे वा, मामा कशी काय आहे. मी चटकन उठून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ते शांतपणे मला म्हणाले, नमस्कार नंतर घालत जाईस. तू ही काय भांगड करून ठेवली आहे, तेथे कशाला गेला होतास. त्यावर भीत मी म्हणालो, मी तेथे आपण नव्हते गेलो, ते नाना मला घेऊन गेले होते. हे ऐकून ते म्हणाले, पण तू आपली साधनं सोडून गेलासच कशाला. आपले साधन बरे, आपण बरे. मी ओशाळून म्हटले, माझी चूक झाली, त्याबद्दल मी मनापासून क्षमा मागतो. त्यावर ते म्हणाले, तू क्षमा मागतो आहेस हे आम्हाला कळले. आता असे कर, त्यांना तू जे सांगितलेस ना त्या संबंधी सौंदर्यलहरीमध्ये एक श्लोक आहे, तो तू लिहून घे. मग त्यांनी मला तो श्लोक बरोबर सांगितला. परमपूज्य श्री मामांना साऱ्या मूर्खाची कायम राहील. त्यांनी धडाधडा तो श्लोक सांगितला आणि श्लोक संपतो तोच ते अदृश्यही झाले. तो श्लोक देखील माझ्या लक्षात अर्धवटच राहिला, कारण माझे लक्ष त्या श्लोकापेक्षा त्यांच्याकडे जास्त होते. मला परत काळजी पडली की सौंदर्यलहरी हे ग्रंथाचे नाव जरी आपल्याला कळले, त्यातला श्लोक कोणता हेही कळले तरी मनात राहिलेल्या श्लोकार्धात पश्चिम मार्गाचा उल्लेख नसल्याने त्यावेळेस मी कसे काय पुरावा दाखल सांगावे, म्हणून परत मी परमपूज्य श्री मामांनाच साखर घातली. परमपूज्य श्री मामांना असे सारखे आवडत असल्याने मी जागाच होता सकाळचे 7:30 वाजले. अचानक कोणीतरी दारावर टकटक केले. मग मी दार उघडले. बघतो तर माझ्या नुकत्याच परिचयात आलेले आणि परमपूज्य श्री गुरु महाराजांचे अनुग्रहित असलेले एक गृहस्थ दारात उभे होते. त्यांना मी स्वागत करून आत घेतले. नंतर त्यांना आश्चर्याने विचारले, एवढ्या सकाळी कसे काय येणे केले, कुठे बाहेर गावी निघाला की काय. त्यावर ते म्हणाले, नाही, काल रात्री श्री गुरु महाराजांनी मला स्वप्नात येऊन सांगितले की तुझ्याजवळ जे सौंदर्यलहरीचे पुस्तक आहे ते भल्या पहाटे शिरीषला नेऊन दे. मी नवलाने म्हणालो, अरे वा, असे झाले काय. ते म्हणाले, एवढेच नाही तर त्यांनी एक पान नंबर सांगून तेथे खून घालून पुस्तक न्यायला सांगितले होते. तशी खून घालूनच मी हे पुस्तक तुमच्यासाठी आणले आहे.
मी ते पुस्तक खून पाहून उघडून पाहतो तो त्याच पानावर तो श्लोक होता. मी अक्षरशः अवाक झालो. श्री गुरु महाराजांची ती अपार कृपा बघून डोळे नकळत भरून आले. तो श्लोक असा होता. मही मूलाधारे कमपि मणिपुरे उतवहं स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि मनोऽपि भूमध्ये सकलमपि वीत्वा कुलपथं सहस्रारे पद्मे सहरसि प्रत्या विहरसि. श्रीमद आदिशंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात की हे भगवती, तू मूलाधार चक्रात पृथ्वीतत्वाचा, स्वाधिष्ठान चक्रात जलतत्वाचा अशा पद्धतीने सर्व तत्वांचा भेद करीत भूमध्यात येतेस. भूमध्यामध्ये मनाचाही भेद करून पुढे संपूर्ण कुलपथाचा पश्चिम मार्गाचा भेद करून सहस्रारामध्ये येऊन आपल्या पतीशी रममान होतेस. भूमध्यापासून पुढे सगळा पश्चिम मार्ग आहे हे यावरून स्पष्ट होते. मग आम्ही दुसऱ्या दिवशी